मंडळी, नैराश्याच्या अतिक्रमणावर विनोदाचा बुलडोजर घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज हास्य जत्रेत सहभागी झाली आहे बांबू या सिनेमाची टीम. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम मराठीतला चॉकलेट स्टार अभिनय बेर्डे. या चित्रपटातून आपल्याला भेटायला येणारी गोड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा पार्थ भालराव. मराठी आणि हिंदीमध्ये अभिनयाचा दरारा असणारे शिवाजी साटम सर. अष्टपैलू अभिनेते आणि व्यक्तिमत्व अतुल काळे सर. सध्याच्या काळातील धडाडीचा दिग्दर्शक विशाल देवरुखकर. अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारी तेजस्विनी पंडित. आणि या चित्रपटाचे निर्माते संतोष खेर सर. सगळ्यांचे कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, आठवणींच्या पेटाऱ्यात नेहमी अत्तराची कुपीच सापडेल असं काय नाही. कधी कधी त्यातून भांडणाची ठिणगी पण पडू शकते. चला तर बघूया हास्याचा हा स्पार्क असलेला परफॉर्मन्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. काय हो, महिना झाला आई जाऊन. वाटतच नाही ग आई गेली आपल्यातून. असं वाटतं खाली कुठेतरी गेली आहे, बाजारात काहीतरी घेऊन येईल, खाऊ आणेल, मला म्हणेल इधर खाऊ आणलाय. आठवण येते ना खूप. ही ट्रंक असते ना समोर आईची, त्यामुळे या पेटीमुळे जास्त आठवण येते सतत. ताकीद देऊन ठेवली होती मला, याला हात लावायचा नाही, यात माझ्या आठवणी आहेत. हो. हिम्मत नाही व्हायची आसपास पण फिरायची. पण उत्सुकता लागली मला खूप. काय असेल त्याच्यात? आता तरी बघू शकतो ना आपण? अगं उघड की, एवढं काय, उघड ये. नक्की? हो हो उघड उघड. केव्हापासून मनात होतं माझ्या. हळूहळू. आरामात आरामात आरामात. काही नसणार याच्यात जास्त. मी तुला सांगतो ना, त्या जुन्या पावत्या असतील किराणा मालाच्या, त्याच्या पलीकडे काही नाही. हो, सगळं जपून ठेवायचं ना. म्हणजे काय, तिची कुठली आली आहे ग प्रॉपर्टी? आई गं. काहीतरी थोडं थोडं जपून ठेवलं असेल तिने. बघूया. उघड उघड. माझ्यात सगळ्या गोष्टी आहेत ग यार. अय्या. हे माझा भोवरा आहे हा. मला खेळायला द्यायची पावली. हे बॅट बॉल तिसरीत असताना बाबांनी घेतली होती बॅट. अजून जपून ठेवली आहे त्यांनी. अजून जपून ठेवली होती बघ ना. अगं बाई, हे काय आहे? हा नंगू पुंगू मुलगा कोण आहे? ईशा 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 तू फोटो दे. ईशा ईशा तो फोटो दे. हा नंगू पुंगू मुलगा कोण काय करतेस आहे? तू? ईशा एक मिनिट काय काय थांबा, चाललं? थांबा. फोटो का काढलास? फोटो का काढलास ते आधी सांग. फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे मी. अजिबात नाही. हे असलं काहीतरी करायचं नाही, कळलं ना? सगळ्यांचे असतात की नाही असे फोटो. मग काय एक फॅड होतं आपल्या आई वडिलांना, असे लहान लहान मुलांचे नंगू पुंगू फोटो काढायचे आणि जपून ठेवायचे. प्रत्येकाचा एक तरी असा फोटो असतो. नाही तर काय. अय्या, हे काय पत्र? पत्र बाबांनी लिहिलं असेल आईला. बघ. नाही, पृथ्वी प्रताप. अय्या, तुम्ही लिहिलेलं पत्र आहे? मी लिहिलंय. मी कधी तारीख वाच काय? 19 जानेवारी 1997, लग्नाचं वर्ष आपल्या. तुम्ही पत्र लिहिलं होतं? हा बरोबर बरोबर बरोबर. हा आपलं लग्न झालं आणि आपण हनीमूनला गेलो काश्मीरला. हा. आणि नेमकं काहीतरी शेतीचं काम निघालं म्हणून मामाकडे गेली होती आई गावाला. हा. पहिल्यांदा 2 महिने असं वेगळं राहिलं होतं आईशिवाय. एकटा होतो ना, आठवण यायची तिची म्हणून पत्र लिहिलं होतं. आता पण वेगळा आहे, एकटा आहे, पत्र नाही लिहू शकत. हो.
आता पत्र लिहू शकत नाही, पण जे आहेत ती पत्र वाचून आपण अशा आठवणी ताज्या करू शकतो की नाही? हो 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 हा? हो चला मग वाच, करूया. वाच. काय लिहिणार मी वाचूया. खाली खुशालीच असणार बाकी काय. तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की आई 1 महिना झाला घरी नाहीये, सतत तुझी कमी जाणवत होती. तुझ्या हातच्या गरमागरम भाकऱ्या मिस करतोय आई. भाकऱ्या मिस करत होतात. कधी कधी वाटतं आपण लग्न करून फसलो. ईशा 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 काय पत्र येते बघू. कधी कधी ईशा ईशा एक पत्र बघू. लग्न करून ईशा पत्र फसलो. ईशा पत्र एक दाखव. मिनिट. हिच्या हाताला चवच नाहीये ग ईशा आई. ईशा 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 डाळ म्हणजे पाणी, भात म्हणजे चिखल, भाजी म्हणजे वैरण. नाही 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 ईशा माझा स्वयंपाक वैरण. नाही 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 गल्लत गल्लत झालेली आहे. चिखल. नाही ते असं असणार डाळ पाणी भात चिकन भाजी वरण असं असणार. काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? शब्द वाचा. चिकन चिकन लिहिलंय. चिकन चिखल वाचता येत नाही मला. जुनं पत्र आहे कदाचित हे झालं असेल. दिसतंय हो, दिसतंय. माझा स्वयंपाक चिखल ना. नाही, नाही आजपासून पोळी भाजी केंद्रातनं जेवण आणा. मी नाही स्वयंपाक करायची. ऐक काय ना तेव्हा सगळं नवीन नवीन होतं की नाही. हा नवीन नवीन होतं की नाही तेव्हा सगळं. आणि आता आता काय झाली जिभेला सवय. नाही 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 आता काय जिभेने स्वीकारलेलं आहे. नाही आता काय जिभेला काय पर्याय नाही. चिखल खायची सवय झालीये जिभेला ना. इथे- चिखल खायची सवय झालीये. गप्पा बसा. मला पुढे पत्र सोड, पत्र सोड. मला पुढे वाचायचंय. गप्प बसा. तिथे बसा. एक फक्त मी सांगतो हवं तर डोळे वाटार आवाज नको बदलूस भीती वाटते. बरोबर. मी बसाड्या आवाजाची. नाही, ईशा. हा, मी बसाड्या आवाजाची. नको. सगळ्याचा त्रास आहे ना तुम्हाला. हवं तर पत्र वाच पण या आवाजात नको. तिथे बसा. बरं बस इथं पत्र सोडून आपण. हिच्यापेक्षा पवारांची पूजा चांगली होती. निदान जेवण तरी चांगलं बनवायची. पूजा कोण? पूजा कोण? पवारांची ते मीच वाचलं ना. मीच वाचलं ना पवारांची पूजा. वाचलंस. पूजा कोण? कोण पूजा? पूजा बाई. बोला पूजा कोण? हा आवाज नको बदलूस मी बोलतो आवाज. थांब पूजा पूजा कोण? सांगतो माझ्या गावी माझ्या शाळेत माझी एक मैत्रीण होती ती पूजा. गर्लफ्रेंड होती. नाही कसली डोंबलाची गर्लफ्रेंड. तेव्हा कुठे गावच्या एका छोट्या शाळेत होतो मी. तिथे कुठे होतं असली फॅसिलिटी गर्लफ्रेंड वगैरे. Facility? नाही ट्रेंड चुकून फॅसिलिटी म्हणालो मी. ट्रेंड असा नव्हता ना. एक छोटंसं गाव होतं आमचं. कधीतरीच भेटायचो रंगपंचमीला वगैरे. समोर आली की रंग लावू. मज्जा येते ना आठवण. नाही आठवायला मज्जा येते ना. नाही, ईशा, दिसतंय तोंडावर. नाही. तिच्याशीच लग्न करायचं होतं ना. मग कशाला माझ्याशी लग्न केलं? ती मला लगेच हो ती आमचं आणि तिचं असं काही हे नव्हतं. काय नाही व्हायचं म्हटली म्हणून माझ्याशी लग्न नाही असं नाही असं नाही. ईशा अगं झालं तिचं लग्न. गेली दुसरीकडे राहायला ती. नाही राहत आता तिथे. आता कुठे असते मग? ती भांडू पेस्टला राहते. नवरा अग्निशमन दलात आहे. ते मुलाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना जवळ ऐरोलीला. ते भांडू पैरोली जवळ. फक्त कुठे असते विचारलं. एवढं सगळं सांगताय तुम्ही. कसं माहिती तुम्हाला? एवढं सगळं कसं माहिती? सांग हे बघ काय आमचा गावच्या मित्रांनी मग एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. गंध गावच्या मातीचा गेला सांगून. मग त्याच्यात त्यांनी सगळ्यांना ऍड केलं. मग सगळ्यांना ऍड केलं तर त्याच्यात हिला पण ऍड केलं. चॅट पण करता का तिच्याशी? नवरा वाचतो ना. चॅट करायचाही प्रयत्न केलाय तुम्ही. मी नाही अगदी ते हे झालं होतं ना. एवढीशी तरी लाज वाटू द्या. आहे मला ऐक ना तू ते सोडून दे ना पत्राचं. जाऊ दे ना. सोडून दे काय? मला पुढे वाचायचं. नाही, ऐक ना, पत्र नको. नाही. ईशा नको ईशा ऐक ना ऐक. हा. आई अगं ही रात्रभर विचित्र आवाजात घोरत असते. मला ते पत्रातून सांगता येणार नाही कसं. पण साधारण रेड्याच्या गळ्यात बेडूक बसवून ओरडेल तशी.
मी आहे. कशी घोरते मी आई, आई, कशी घोरते मी ऐकवा मला कशी घोरते मी कशाला जाते? ऐकवा मला कशी घोरते मी हे काय आहे पुढे रेड्याच्या घशात बेडूक. आता तू त्याच्यापेक्षा जास्त आता कशी घोरते मी आवाज लावू आता कशी घोरते मी असं असं ड्रुक कुठे गेला आता ड्रुक कुठे गेला तो एवढ्या वर्षात बेडूक राहतोय. लाज वाटत नाही असं बोलायला मला तुम्हाला. नाही, ऐक ऐक ईशा रडू नकोस. ऐक एवढ्या वर्ष संसार करते मी मला कळू पण दे काय म्हणणं आहे तुझं. ईशा ऐक ना. तू कळेल, कळेल, पत्र बाबा. पत्र सोड. ऐक पत्र मला आपल्याला नको पत्र नको. हे सगळं आईला सांगायची गरज नव्हती नव्हती बरोबर आहे. म्हणजे ते हे चुकीचं केलं तू आपण नाही ठेवायचा असल्या पत्रांवर विश्वास. अरे इतिहास सांगतो. इतिहासात सुद्धा अशा पत्र व्यवहारांमुळे सलोख्यांचे संबंध बिघडलेत, गैरसमज निर्माण झालेत. नाही बघायची पत्र. दुसरं पत्र इकडे इकडे इकडे. राम राहायचं ईशा ऐक ना. ईशा माझा ऐक. ईशा आपण प्रिय बाळा तुमचं पत्र आहे हं? आता दूध का दूध पाणी का पाणी होत जाऊ दे काय ते तू काय दूधवाला बाई आहेस दूध. अनेक आशीर्वाद पत्र लिहिण्यास कारण की तुझे पत्र मला मिळाले वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या बघ काहीच नाही लिहिलं दे. पुढे वाचतेय ना बेटा झालं गेलं सगळं विसरून जा आता पदरी पडलं ते पवित्र झालं समज बघ माझी आई तुला पवित्र म्हणायची. पदरी पडलं ते पण म्हणायची म्हणींचा अर्थ मला कळत नाही तसं वाटतंय तुम्हाला नाही कळत मला कळत. तरी मी फोटो बघूनच हिला नकार दिला होता तुझंच कुठे जुळत नव्हतं म्हणून नाईलाजाने त्या बरणीला हो म्हणावं लागलं मी बरणी काय काय परत दाखवा कशी बरणी नाही दाखवा ना लाज वाटते का हो लाज वाटते एवढी एवढी आई मला हा निर्लज्जासारखं दाखवताय मला वर माझी- बरणी म्हणायचं तुम्ही आणि आई मला आई आई खूप विनोदी होती माझी. खूप कॉमेडी करायची. मला सांगू नका एक समोर उभा आहे विनोद पडला आता वाचतेच पुढे नाही नाही ऐक ना ईशा ईशा पत्र दे. नको इथं नको, बस, ऐक इथं ऐक बस. वाच ना पत्र. नको ना दे ना ईशा. बसा खानदान काढलंय माझं पुढे वा हिच्यासारखं हिचं खानदान सुद्धा मोठंच निघालं लग्नात जावई बापूंना 9,000 पगार आहे जावई बापूंना 9,000 पगार आहे म्हणून हिचा बाप नाचत होता बर तरी बरं झालं आपण खोटा पगार सांगितल्याचं त्यांना कळलंच नाही होता मला 9,000 होता. 9,000 होता मला. लाज वाटते का मला हा एवढ्या वर्षात मला कळलं नसेल की तुमची नोकरीच गेलेली होती लग्न झालं तेव्हा आपण नंतर मला मी मंद वाटते का तुम्हाला नाही नाही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं होतं म्हणून इतकी वर्ष संसार करत राहिली तरी हो आलंय माझ्या लक्षात ते. पट्ट नाही मी ईशा, तू गाण्याचा क्लास का नाही लावत. हा हा हं? हा मला पण कळू दे ना काय. बेटा काही झालं तरी तुझं आधीचं लग्न मोडल्याचं हिला कळू देऊ नकोस म्हणजे तुम्ही सेकंड हँड आहात ईशा पटेलचं काय बोलतेस. सेकंड काय हा काय शब्द आहे सेकंड हँड. दुसरी बायको आहे तुमची नाही. तुमचं लग्न झालं होतं नाही, ईशा, नाही. मला पटकन सांगा तुमचं लग्न झालं होतं का तुमचं लग्न झालं होतं का तुमचं लग्न झालं होतं का मला बोलू दे ना. लवकर सांगतो एक 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 मुलगी होती तेजस्विनी नावाची. ती आणि मी एकमेकांवर प्रेम करायचो. आम्ही असं ठरवलं होतं की देवळात जाऊन लग्न करायचं. आम्ही गेलोही होतो. आम्ही देवळात पोहोचलो तिथे
तिच्या कुटुंबातली 40 लोक आली बांबू घेऊन. मग माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना तुडवलं त्यांनी. नंतर मला फक्त ते येताना दिसले, पुढचं नाही आठवत. जेव्हा डोळे उघडले तेव्हा एक सलाईनची बाटली हलत होती वर, तेवढं मला आठवतं. याचा अर्थ माझं लग्न नाहीच झालं, म्हणजे लग्न मोडलं, मला तोडलं, एवढंच मला माहिती. बाकी मला माणसं आहेत रे बघ ना, 30 जणांनी 40 जणांनी. तुम्ही, काय माणसं आहात रे. नाही, हो हो आहेत, आम्ही चांगली माणसं. फसवलं मला. ऐक नाही ईशा, ईशा मला नाही फसवलं. मी नाही फसवलं ईशा. नाही, माझं चुकलं. ईशा ऐक. माझंच चुकलं. ईशा. माझं ईशा. चुकलं. माझं ईशा थांब, चुकलं. ईशा थांब. तुला तुझ्या हाताचा अंदाज नाही, गाल फुटेल. चुकून बोललो मला अंदाज आहे म्हणून आलं तुमचं. सॉरी. ऐक ऐक माझं चुकलं. त्या महेशलाच हो म्हणायला हवं होतं. ए. माझं चुकलं. कोण महेश? ईशा महेश कोण? तो महेश. स्टेशनच्या बाहेर मोठमोठे होर्डिंग्स लागलेले असतात ना, महेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, त्याचा मालक महेश हो म्हणाला होता मला. तू महेश बिल्डर? तुम्ही अजून संपर्कात आहात? बाबा जाऊ. ईशा तुम्ही अजून संपर्कात हो आहात? आहोत. मग 2 BHK बघ ना आपल्या स्वस्तात देईल ग, ओळखीचं आहे ना. लाज वाटते का हो? लाज वाटते का? काय पद्धत आहे इथे? विषय काय सुरू आहे? तसं नाही, हल्ली नाही मिळत 2 BHK. काय चाललंय हो तुमचं? त्यालाच हो म्हणायला होतं, त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं. शांत हो. ती पत्र बित्र ठेवून देऊया आपण. मी पत्र घेऊन ना मी वकिलाकडे जाते. अरे कशाला? ऐक ना, ऐक ईशा. पत्र घेऊन वकील, आता वकील काय डिवोर्स घेणार आहेस? बस खाली बस. एक काम कर. मला नाही. थांब 1 मिनिट. माझं ऐक. हे पत्र आहे ना, हे वाच. हे पूर्ण वाच. हे पत्र पूर्ण वाच ना. मला नाही वाचायचंय. माझ्यासाठी अजून काही बघायचं उरलंय का? एकदा वाच ना ग मला नाही माझ्यासाठी. वाचायचं. ऐक माझं शांतपणे ऐक. तू हे पत्र वाच. तू म्हणशील ते मी करेन. तुला डिवोर्स हवाय दे, मी खिशात ठेवतो, FD करतो, दे मला डिवोर्स. मला काय, तू वाच फक्त वाच. शेवटचं ऐकते. शेवटचं ऐक. शेवटचं ऐकते. वाच. बाळा, एक सांगू, या छोट्या छोट्या बायकोच्या तक्रारींना डोळे पुस. छोट्या छोट्या बायकोचं असतं का? बायकोच्या छोट्या छोट्या की नाही? बायकोच्या छोट्या छोट्या तक्रारी तू आता मला सांगत जाऊ नकोस. नवरा बायकोच्या गोष्टी नवरा बायकोमध्येच असल्या पाहिजे. आता इथून पुढे जे आहे ते तुमच्या दोघांचंच आयुष्य आहे. आई किती वर्ष असणार आहे तुझ्यासोबत? तुझी बायकोच आता तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि माझ्यानंतर तुझी आई सुद्धा. तुझ्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करते रे ती, मी पाहिलंय. माझ्या मुलाला सांभाळणार कोणीतरी आहे अशी खात्री वाटते तिला बघितलं की. तिच्यासोबत छान संसार कर. आणि बरणी असली तरी काय झालं, लोणच्यासारखा संसार मुरवण्यासाठी बरणी छान आहे. दुसऱ्याच्या घरातलं लेकरू आपण आपल्या घरी आणलंय, त्याला आपणच सांभाळायला हवं. आणि गुणदोषांसकट स्वीकार करणं म्हणजेच संसार आहे रे बाळा. काळजी घ्या. खुश? तशा चांगल्या होत्या आई. प्रेमाने वागायच्या. अजून काय आहे बघूया. आई, अजून एक पत्र आहे. अजून एक पत्र? आईला बांबू. क्या बात है, क्या बात. काय परफॉर्म केलं तुम्ही. वा वा वा, मस्त कॉन्सेप्ट, मस्त परफॉर्मन्स. प्रसाद दा. अप्रतिम. मोठ्यांचं कौतुक यासाठी की काहीही न बोलता
सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्किटमध्ये पत्र आणून पोस्ट ऑफिसचं प्रमोशन करणं ही जी खूबी आहे. वा वा वंडरफुल. बहारदार अत्यंत सकस आणि समृद्ध परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक. मजा आली. अतुल दादा, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? खूप इंटेलिजंट स्क्रिप्ट होतं हे आणि खूप सिम्पल तुम्ही परफॉर्म करून आम्हाला म्हणजे हसवलत पण आणि रडवलत पण. एक्सलंट परफॉर्मन्स पृथ्वी आणि ईशाताई, तुम्ही पण वंडरफुल. ग्रेट परफॉर्मन्स या. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच दादा. मंडळी, प्रयोग तेव्हाच रंगतो जेव्हा समोर दर्दी प्रेक्षक असतात. पण जेव्हा समोर आज्ञाधारक प्रेक्षक असतात तेव्हा काय होतं हे दाखवण्यासाठी आता मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल विनोदवीर. बाजूला झाले शांत बसा एकदम. कोण आहे रे? कोण आहे इधर? शांत एकदम. बिल्कुल खामोश. सब एक साथ खड़े रहेंगे. खड़े रहे. परेड सावधान. विश्राम. सावधान. विश्राम. उलट करतोय तू. तर 26 जानेवारीच्या निमित्ताने आपल्या जेलमध्ये शासनातर्फे विनोदाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तुम्हाला हसवायला कोण येते माहिती आहे? द ग्रेट कॉमेडियन समीर चौगुले. अरे समीर चौगुले. अरे मग कोणी पण येऊ दे ना. किम शर्मा येऊ दे, समीर चौगुले येऊ दे. आपल्याला फालतूपणा करायचा ना रे. चंपा को बोला. तू नीट राहा. शांत बसा. शांत बसा नाही तर ठोकून काढेल एकमेकांना. कोई भी रहे अपने सामने एक पानी कम चाहिए रहेगा ना. जिप्रिया, तुझे मन के ढिल्ले करून टाकेन आम्ही. नेमन राहा एकदम. एकदम शांत. बरं सावधान. विश्राम. अरे चौगुले सर आले तर त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आणि तू रे ए जुनो खोड, तू जर उंगल्या केल्या तर कुलूप असताना त्याच्या भोकात तुला टाकीन आणि वरून कुलूप लावून टाकेन. जास्त आई करू नको. अख्खी 12 खडी ठिचून टाकीन मी तुझे. दलिंदर, अरे एवढासा येणार आहे तू तरी भलते किडे आहेत तुझ्या. खरं तर तू किड्यांमध्ये पाहिजे. एवढी कशी खाज आहे रे तुझ्यात? दलिंदर, चौगुले आले, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. फिदी हसायचं नाही. कळलं का? फिदी. तू काय रे काय बघतो रे? आईन्स्टाईनचा आजा. नजर खाली कर नाही तर असा मारीन ना. ते आल्यानंतर हसायचं नाही आणि टाळ्या वाजवून स्वागत करायचं त्यांच्या नीट. हां ते येते. आले ते. अरे सर या ना सर या. सर, please, sir. अरे वेलकम सर. या सर. लेट्स एन्जॉय स्पॉटेड समीर चौगुले. वा. सगळं ठरलेलं असतं अचानक स्पॉटेड. हॅलो नमस्कार सेना. हाय. बापरे. क्या बात है. क्या बात है. हा कैदी अगदी शिस्तबद्ध आहे तुमचे. क्या बात आहे. जेल म्हटल्यानंतर शिस्त लावावीच लागते ना सर. नाही हो. येस. ए इकडे
सरांना बुके दे. तू सरांना बुके दे. अरे सॉरी सर. सर मला मारला तर सॉरी सर. सर सर पाणी पिऊया का? बुके म्हटलं मी, बुके नाही म्हटलं. फुलांचा डक्स, फुलांचा गुच्छ द्यायचा आहे त्यांना. किडे बलतेत त्याच्यात. देते नीट दे. एवढं लागलेलं नाही, ओव्हर ऍक्टिंग नको करू. मन उभा राह. येस 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 थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच ओके येस येस सर हा तुमचा बॉय आहे का? नाही नाही हो. लेट्स एन्जॉय ट्यूट्यूब चॅनल आहे अच्छा. तर त्याच्यावरून तो आलेला आहे. आजचं सगळं कव्हरेज तो करणार अरे आहे. बापरे. गाईज मी थांब. गाईज मी जेलमध्ये आलेलो आहे हे तुम्ही सगळीकडे बघताय. आणि आज 26 जानेवारीचा दिवस आहे. मी आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे, त्यांच्यासोबत दिवस घालवणार आहे आणि त्यांच्यासाठी मी कॉमेडी करणार आहे. येस गॉट इट. लव्ह यू गाईज. खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे 26 जानेवारीला तुम्ही इथे कैद्यांसोबत वेळ घालवताय, त्यांचं मनोरंजन करताय. खूप मोठी गोष्ट आहे सर ही. नाही ऑफकोर्स मला काय ना हे माझं कर्तव्य आहे. आजची पिढी आहे ना थोडासा रिकामा वेळ मिळाला की लगेच सुपारे मारतात. असं का? मी तसा नाही आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला सुपाऱ्या मिळत नाही बा. येस तसं नाही. मला सुपाऱ्या मिळतात, अच्छा, मुद्दा तो नाहीये. मग? पण मी सोशल वर्कसाठी जास्त वेळ घालवतो. क्या बात आहे सर. हा. तुम्ही सुरू करा सर कार्यक्रम. Yes, yes. हा? आणि काही अडचण आली ना तर मला सांग, मी इथेच आहे सर. हो हो या 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 प्लीज. यस समीर सर फक्त मध्ये मध्ये गॅप सोडा तुमच्या पंचेसच्या, आणखी मला लाफ्टर पण कॅप्चर करायचं. Yes, of course, of course. एवढं हसणार आहे आता म्हणजे. बैठेंगे, बैठ जाओ. बर हे काय सर ओके हे कट कर. हे घेऊ नको. हे कट कर. हे कट कर. हाय गाइस, समीर चौगुले फॉर यू, एक्सक्लुझिव्हली फॉर यू. आज तुम्ही प्रचंड हसणार आहात, प्रचंड हसणार आहात, कारण तुमच्या समोर आहे समीर चौगुले. यस क्या हरकत नहीं है. तो ये भाई भेलो हम अब जा रहे हैं हवाई जहाज से. तो लीजिए भाई बहनो, अपने अपने सीट बेल्ट बांध के लगिए, कारण आता आपण एकमेकांची टेर घेतणार आहोत. आपण खूप हसणार आहोत. हसता हसता जर एकमेकांना धक्का लागला आणि खाली पडले, जखमी झाले तर मी जबाबदार नाही. होऊन जाईल. मला आवाज ऐकू येतोय ना माझा फायदा बाई, म्हणजे पोचतोय ना आवाज. हां मला असं वाटलं माझ्या मनातल्या मनात मी मोठ्याने बोलतोय की काय. तर मंडळी, देशोदेशी आम्ही फिरत असतो, अनेक माणसांना आम्ही भेटत असतो. तसं भेटता भेटता अनेक शहरात सुद्धा आम्ही जातो. पण त्या शहरांची नावं कशी असतात. आता बघा, मी नागपूरला गेलो. नागपूरचं नाव नागपूर का ठेवलं? का तिथे नागांचा पूर आहे. वर्धा 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 मग खाली काय 20. चिपळूण चिपळूण का म्हणतात? तिकडचं सगळ्याची पळून जातात म्हणून. या बात रिॲक्शन्स नाहीये त्यात सर. अरे नेहमीचे सगळे फंडे करून झाले रे. मग नवीन करा ना काहीतरी. स्टँडिंग ओवेशन होतं यावेळेला मला. सर नाही होते इथे काही, प्लीज काहीतरी वेगळं हे करा. पण तुमचं नाव सांगाल का मला? होय, होय. नाव काय तुमची? सत्तू 12 टाका. तान्या मुंगूस, झंडू मारामारी, पम्या कच्ची कैरी, टक्कू टक्कू, भो. जेलर इकडे एक दोन. हा सर. हा सर. का पाणी वगैरे पाणी देऊ सर? पाणी पाणी नको पाणी इकडे इकडे. हा. हे हसतच नाहीये. नाही, मी सांगितलंय त्यांना. मी आता रक्त ओकलो असतो थोड्या वेळाने. एवढा मी विनोद केला. नाही सॉरी. काय हसले पाहिजेत ना
ते नाही मी तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांना तसं सांगितलं बा असू नका शिस्त लागली अरे मग हे नका ना करू विनोद करतो ना आता लाफ्टर पाहिजे ना रिॲक्शन पाहिजे तर त्या विनोदाला अर्थ ना त्यांना सांगा ना मनसोक्त असं नका करू बरं, ठीक सांगतो सर मी सांगा त्यांना सांगतो खडे रहेंगे खडे रे होऊन जाईल. अरे सावधान विश्राम सांगितलेलं सावधान विश्राम डरंग परत उलट करतोय तो हे बघा आता साहेब बोलल्यानंतर हसायचे काय करायचे हसायचे मोठ्याने हसायचे मस्तपैकी हरकत नाही, हो. गुम्यासारखं बघायचं गुम्यासारखं बघू नको सांगितलं ना गुम्यासारखं बघायचं नाही म्हणून फालतूपणा नाही पाहिजे मला सर रेडी आहे का सर मी रेडी आहे कारण नीचे बैठेंगे नीचे बैठ रेडी कंटिन्यू सर आता आता बघा सांगितलं ना. अरे बघा Yes. तुम्ही सर आता आता आपण पुढे कंटिन्यू करूया अरे पुढे हे पुढे पुढे comedy आहे. अरे काय चाललंय हे शांत बैठो. अरे समीर सर काय चाललंय काय रिॲक्शन लावू मी अशा अरे पण- असे लावू तुम्ही काही बोलल्यावर हसतायत त्या माझ्या हातात नाही ना मी त्यांना सांगितलं का त्यांनी त्यांना सांगितलं ना हसायला तर हसायला लागले काय अरे, पण कसं कसं आहे आय एम सॉरी होऊन झालं 2 मिनिटं काय झालंय आता तुम्हीच म्हटले ना हसायला पाहिजे म्हणून अरे सांगितलं मग हसायला पाहिजे म्हणजे वाटेल तिथे नाही ना हसायचं मग? अरे कॉमेडी असल्यावर हसा ना म्हणजे? ते कॉमेडीचं पंच आहे तिकडे हसायला पाहिजे ना कळतंय का म्हणजे? अरे हसण्याचे वेगवेगळे प्रकार असतात ना हसण्याचे असे म्हणजे आता एक खसखस असते किंवा एक स्मित हास्य असतं खो खो असते किंवा असं 7 मजली हास्य असतं असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पेरावे लागतील ना तिकडे बरं ते त्यांना सांगा ऐका ना तिथे नाश्ता आलाय सर तुमच्यासाठी तर थोडासा नाश्ता करून घ्या तुम्ही मी तोपर्यंत यांना सांगतो हो अरे खरंच आहे एवढं आता टेन्शन मेहनत केली आहे डोंट वरी खडे रहेंगे खडे रहे अरे सावधान विश्राम सावधान विश्राम किती वेळा उलट करेल तो आता आहे ना आपल्याला हसायचे पण कसं हसायचे सुरुवातीला खसखस त्याच्यानंतर स्मितहास्य त्याच्यानंतर खो खो करून हसायचंय आणि त्याच्यानंतर 7 मजली हास्य पाहिजे तर कसं हसायचंय खसखस स्मितहास्य खो खो आणि 7 मजली चला, सब चला. 2 बार करने का जेलर साहब. ज्यादा बार नाही करने का जेलर साहेब झालं झालं रेडी सुरू करूया रेडी हा आणि टाळ्या वाजवायच्या नंतर नीचे बैठेंगे नीचे बैठ दोन मिनिट आता बघा तुम्ही रिॲक्शन क्लोज घ्या तुम्ही ओके आपण आता थोडं पुढे जाऊया नेहमी आम्ही देशात फिरत असतो गावागावात फिरत असतो एकदा फिरता फिरता मला एक माणूस भेटला तो माणूस भेटला मी त्याला विचारलं हा रस्ता कुठे जातो स्मित हास्य अरे हास्य तो म्हणाला हा रस्ता इथेच असतो हा रस्ता कुठेही जात नाही खो खो हास खो खो हास हे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पुढे जा हा रस्ता इथेच असतो 7 मजली सात मजली अरे हे बघा. काय आहे सर हे अरे मी हे काय आहे सर अरे मी त्यांना सांगितलं माझी काही अरे अरे नका अरे असं नका ना करू काय तुम्ही अरे तसंच केलं ना तुम्ही सांगितलं तसं अरे हे- आणि त्यांनी बरोबर पण केलं आता अरे पण कुठला मनुष्य हा का खो 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 खसखस असं कोण असतं हे विचित्र आहे तुम्हाला सांगतोय ना असं नका करू आता मी ठरवतो हे बघा आता बघा ऐका मी तुम्हाला सांगतो तेव्हा हसायचं हा तुम्हाला जेव्हा हसायचं असेल ना त्यावेळेला टिचकी वाजवेन तेव्हा हसायचं ओके त्याच्यानंतर तुम्ही इमोशनल व्हायचं असेल हात वर करेन इमोशनल व्हायचं लक्षात आलं आणि जर तुम्हाला वा असं मला जर अपेक्षित असेल तुम्ही करणार तर मी काय करेन मान 2दा हलवेन अशी 2दा हलवलं की वावा म्हणायचं ओके नाही, करूया नाही, आपण? तसं नाही करणार त्यांना तसं नाही करणार सांगितलं मी. नाही करणार सब खडे रहेंगे खडे हो जाओ अरे याच्यात गोंधळ होतो सगळा हे इथे गोंधळ होतो सगळा अब कॉमेडी जब टिचकी बजाएगा तो हा करके हंसने का कॉमेडी जब हाथ ऊपर करेगा इमोशनल होने का मी तेच सांगितलं ना मी तेच सांगितलं त्यांना होतं. नाही कळत त्यांच्या भाषेत सांगावं लागतं त्यांना लवकर ह्याच्यात वेळ नका करू. और कॉमेडी जब मुंडी हिलाएगा ना
तर वा वा करणे का कॉमेडी ठीक आहे? मुंडी हिलाय का कसं कसं म्हणतो कॉमेडी आहे तुम्ही कॉमेडी नाही आहे मग कॉमेडी काम करतो एक कॉमेडी इधर आ. मी येतो का कधी कैद्यांची वेगळी भाषा असते असं नका करू. काहीतरी एक रिस्पेक्ट ठेवा ना तुम्ही हा तर तसं करायचं कळला कॉमेडी स्टार्ट यार यार लisten, मी करतो सर नीचे बैठेंगे नीचे बैठ प्लीज करा हो मी करतो नीट करा येस आता मी तुमच्यासमोर हास्य कविता सादर करत आहे लहान माझी बावली मोठी तिची सावली लहान माझी बावली मोठी तिची सावली बावली गेली पळत पळत पाण्यावरून पाय घसरला आणि चिखलात माखली निघा आउट आउट सांगायला सांगितलं होतं ए जेल इकडे ए दलिंदर ती बाहेरची जागा आहे जेल इकडे चल पटकन आउट चल निघ मी पुन्हा करतो Comedy start. कॉमेडी नका म्हणतो बावली गेली पळत पाण्यावर पाय घसरला आणि ती चिखलात माखली आउट निघ जा तिकडे हट. जा तू का निंबर धडक कॉमेडी स्टार्ट बावली गेली पळत पाण्यावरून पाय घसरला ती बिचारी चिखलात माखली अरे यार पळतो कुठे तिकडे पळ तिकडे पळ कॉमेडी स्टार्ट कुणासमोर 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 comedy start करू? या परफॉर्मन्स नंतर मला म्हणावंसं वाटतंय वा कॉमेडी वा सुपर हिट परफॉर्मन्स वा शिवाजी सर तुम्हाला कसे वाटले आमचे हे कॉमेडी कैदी ब्रिलियंट आवडते आहेत सगळे तुम्ही सगळे माझे आज तर धमालच होती आता ही आज समीरची श्याम आमचा अरुण आहेत आणि सगळी मंडळी मला तुझी एक्झिट मस्त वाटली पहिली जो तू जातोस तेव्हा असा असा करा. अरे हा लक्षात राहिली इतकं गोड केले सगळं खूप सुंदर रे खूप सुंदर वा 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 थँक्यू सर मंडळी सासू सुनांच्या रोजच्या जगण्याला लागलाय धनलाभाचा तडका बघूया यात कोणाचा होतोय फायदा टाळ्यांच्या गजरात हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना अरे 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 नमे ए नमे चेतू ए चेतू बया काय कराय भाजी विकायची बटाटे घ्या बटाटे कांदे घ्या कांदे काय गा सगळीच करता तुम्ही झालं का दाताळीच काढून हा? जरा डोळा लागला का जातात बाहेर हुंदडायला आई हुंदडायला नाही हो किराणा भरायला गेलो होतो आता परवा तर भरला किराणा आता लगेच कुठे गेला होतात काल संध्याकाळपर्यंत सगळा किराणा संपलाय तुम्हाला किती वेळा सांगितलंय जरा कमी खात जा म्हणून नमे हा. शान बस जरा हा छान बस म्हण माझ्या पोरांचाच खाते तुझ्या बापाचं खाते होय मी कशाला आता माझा बाप करिता सांगतीस नी
स्वपा पण कुरकुर करायला लागला ग बे आता नवीनच स्वपा घेते बाया ह्यो काय 6 पायाचा आहे ना 9 पायाचा स्वपा घेते आता मी बघ आई 9 पायाचं नको 15 पायांचा घ्या आळीसारखा. तुझ्या आई आळी अयो माझ्या आईला आळी म्हणाल्या माझी आई काय आळी आहे का अगं या अशी करते का माझी आई चेतू खरं सांग इथं आळी करायची गरज होती काय ग मुद्दाम घोसाडलीस ना आळी तिथं ते काय मला माहित नाही आम्ही काय खर्च करायला इथं मोकळे नाही बसलो मी काय यांना सांगणार नाही तुम्हाला सोपा बिपा पाहिजे ते काय नाही गुगाच लय खर्च झालाय आधीच आत येऊ का खरातांचं घर हेच आहे ना होय होय येते या या वनिता धनाजी खरात तुम्हीच आहे ना हा हा मी माझ्याकडे आणि काय काम हा. काढलं या बसा इथं हा. बसा बसा मीच आहे इथं बसा बस 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 मी श्यामसुंदर राजपूत हा. मी पॉलिसी एजंट आहे हा आठवलं बाय ते पूर्वी यायचं आमच्या धनीकडे तेच हा तोच बे, काय काम काढलं नानी काय तुमचे मिस्टर धनाजी खरात त्यांनी 15 वर्षांपूर्वी हा तुमच्या नावाने एक पॉलिसी काढली होती बे, माझ्या नावाने हो काढलं हो ती परवा मॅच्युअर होणार आहे तर त्याचे तुम्हाला बुवा 5 लाख रुपये मिळणार आहेत किती 5 लाख बे, किती 5 लाख 5 लाख हा आता यांच्या मिस्टरांनी यांच्या नावावर काढली म्हटल्यावर यांनाच मिळणार ना 5 लाख रुपये खरं माझं नाव हो हो या धनीचं लय प्रेम आहे माझ्यावर उगाच लय बोल लावत होते त्यांना ये मी जबा माफ कर या बाबा द्या 5 लाख द्या नाही नाही असे लगेच नाही देता येत ते त्याची एक प्रोसिजर असते काय असतं ग म्हणजे एक फॉर्म आहे बघा हा फॉर्म आहे हा. ना याच्यावर तुम्हाला सही करावी लागते मग हा फॉर्म मी सबमिट हा. करणार मग चेक येईल परवा तो चेक घेऊन येईल मी आणि घरपोच देईल तुम्हाला तर इथे सही करा बुवा तुम्ही आईंना सही नाही येते अडाणी आहेत. तुझ्या आई असं लाडानी मग सही करा म्हणजे घ्या पेन घ्या पेन घ्या. ते बोटा हिशोब करते ना मी त्या सांगत अच्छा, अच्छा. द्या आता अंगठाच लावते बरं नंतर लगेच काय तेव्हा- काय हरकत नाही हे घ्या हा वा इकडे 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 हा कुठं लावू इथे बया मज्जा आहे बाबा आईची थँक्यू मामांजी पण भारी निघाले बर का ठेवून म्हणत तब्बल 5 लाख रुपये ठेवून दिला ताईंसाठी पण मी काय म्हणते भाऊ हा बोला ना म्हणजे कबा म्हणजे एक्झॅक्ट 5 लाख मिळणार आहेत का बा म्हणजे असं काही कमी जास्त असे काही मिळणार आहेत बा नाही 5 लाखच ना 5च लाख म्हणजे मिळणार आहेत. या पॉलिसी संदर्भात कसं आहे बा हा की पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावे ती पॉलिसी आहे हा ती जर जिवंत असेल हा तर मॅच्युअर झाल्यानंतर 5 लाख मिळतील अच्छा पण समजा आधेमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हा तर जी कोणी नॉमिनी आहे त्याला डबल पैसे मिळतील म्हणजे 10 लाख रुपये अच्छा तसं आहे. म्हणजे 2 दिवस आहेत आपल्या हातात 2 दिवस आहेत म्हणजे नाही तसं नाही असं गंमत केली हो. गंमत केली असं काही नाही उगाच बूस्टर डोस दिला म्हातारीला नाही तर काय बोलले काही नाही बुश उगाच दिला म्हणतेस होय नाही करोनाने मेले पाहिजे होते मी आई कशा बोलत ग माणूस आलाय बाहेरचा जरा जिभेला आळा घाला अहो आई तसं नाही हो मला काय म्हणायचं होतं का बा कसं आहे म्हणजे 10 लाख रुपये मिळाले असते तर मग आमच्या भविष्याची चिंता मिटली असती बा म्हणजे कसं तुमचं थाटामाटात करता आलं असतं आम्हाला काय ही अंतयात्रा कसं बोलते भाऊ हा, हा. ते 5 लाख आले ना इथं माझ्या हातावर ठेवायचं हो, हो. नाही तर मी असायचे आंघोळ बिंगोळ करत तुम्ही याल तर ह्या सांगतील आमची सासू वर गेली म्हणून नाही हा, माझ्याकडे नाही द्या. मी तुमच्या हातात चेक देणार हा. तुमची सही लागेल पैसे मिळाल्याबद्दल बुवा हा, चालतंय. हा हा. आणि त्याच्यानंतर मी जाईल हा? बरं चला चालतंय काय मग आता बया कसं करायचं बरं कसं मग करायचं कसं बया कशाचं पैशांचं हो मी काय म्हणते समजा तुम्ही खटकन मिळाला तर खटकन 10 लाख रुपये मिळतील आई गंमत करते तू ताई ताई आपल्याला 5 लाख मिळणार आहेत आई 5 लाख अगं हिचं काय कसं गळा दाबून मारून टाकतेस वय आई गंमत केली आम्ही काय असं नाही
केली आई. आई हो, आई. अहो आमचा जीव आहे तुमच्यावर हा. बया आम्हाला किती छान वाटत आमची सासू हळूहळू गाड्याचा वेळ येतोय हात. आई. काय हो आई कसं आहे पैसा आज आहे उद्या नाही माणसं आज आहेत उद्या नाही परवा पैसा आहे म्हणजे? म्हणजे कसं कसं ग? आई पैसे कमवता येतात माणसं कमवता येतात का? हा? पण मला खरं सांगा काय करणार आहे तुम्ही एवढ्या पैशांचं हा मी बघीन माझं काय करायचं ती. तसं नाही हो आई मला काय वाटत का बा म्हणजे आता तुम्हीच म्हणता का एक नातवंडान पण काय ना वर छताकडे बघितलं ना का भावंड आणायचा मूडच होत नाही हो म्हणजे कसे झाले आपले छत सिलिंग बघा कसं झालंय माझं काय म्हणणं आहे थोडेफार पैसे द्या मस्तपैकी निळा रंग मारिते मस्त चांदण्या काढिते चंद्र काढिते म्हणजे मग मधुचंद्राचा फील येईल मला चालण्या पाहिजे वे तुला आम्हाला 2 लेकरं झाली पत्र्याला 2 भुका पडली होती तरी झाली ना. यांना लेकर काढायला चालण्या पाहिजे वरती. मुडी आहे. नाही ते जाऊ दे ते काय कधी पण होईल ते जाऊ दे. आई काय आणि तुझ्या माझ्या आईच्या ना गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या तू 2 लाख रुपये खर्च सांगितलाय आई. तुझ्या आई आहे ना बुड खासून खासून मेली ना तरी चालेल. मी नाही देणार माझ्या पैसे ठेवले नवऱ्याने तुझ्या आईला देऊ वाट्या बदल्या वे. घ्या तुमचे 5 लाख रुपये तुम्हालाच घ्या आम्हाला नको. काय करणार आहे एवढं? काय करणार आहे मी करीन माझं काय ते मी घेईन नव्याली गाडी घेईन देवदर्शनाला जाईन पहिलं तायमजबाच्या दर्शनाला जाणार आहे मग जाईन शिर्डीला मग प्रत्येक महिन्याला नाही का नवा सिनेमा बघीन आणि पैठणी घेईन पैठणी. आम्हाला पण तुम्हाला नाही मलाच घेणार आहे. बघा कशी तुमच्या नाकावर टिचून रोज पैठणी घालते की नाही ते बघा. कोण मामांजीचा फोन आला उचल हॅलो मामाजी बया अरे काय बेटा कशी आहे नावा तू आवाज लय टर्रारून आलाय हो मामाजी. आणि ती दुसरी कुठं आहे 15 पायाची आळी. मामाजी तुम्ही लयच मनकवडे निघाले हो. बरोबर आहे का मामाजी अरे मस्त बेटा काय ऊस आला इकडं टरारून. हा ते तर नेहमीच आहे अगं 6 पेऱ्याचा ऊस आहे 8 इंचाचं पेर आहे टंबरलेलं मग भारी मजा फारच जोरात यावेळी ऊस आलेला आहे आपला. मामांजी हा आईला लॉटरी लागली तर 5 लाखाची तब्बल. त्या गंजील नांगराला लॉटरी लागली. अरे काय ह्याची लॉटरी लागली. अहो मामांजी लॉटरी म्हणजे ते नाही का तुम्ही काहीतरी ते पॉलिसी काढली होती ते श्याम सुंदर आलते ते राजपूत बरोबर त्यो आलता का राजपूतचा हा, त्यो. तर ते आता सह्या घेऊन गेलेत आईंकडनं आणि बरोबर. म्हणलेत का परवा चेक घेऊन येतो 5 लाखाचा. मग झालं का त्याची मिचवर काय ते. हा ते होणार आहे 2 हा दिवस मग एक काम कर बेटा हा ते 5 लाखाचा चेक आला का नाही हा त्यो त्या गठुड्याच्या बँकेत टाकला की त्या खात्यावरून डायरेक्ट माझ्या खात्यावर ट्रान्सफर मारायचा. अहो पण ते आईंना पाहिजे होते 5 लाख रुपये त्यांना काहीतरी करायचं होतं अरे त्याचं. का बावळट आहे का पोरी हो तुम्ही. 1 मिनिट आपल्या वावरातली जी हिर आहे ना त्या हिरीच्या शेजारी आपल्याला 4 गुंठा जागा घ्यायची. हॅलो धने वनी बोलते. ऐका ना ते 5 लाख मिळणार तर म्हटलं मग नवीन सोफा घेऊ गाडी घेऊ देवदर्शनाला जाऊ जोडीनं धनी. तुझ्या काय बापाचे पैसे आहे का ग? ठेव बोल. अहो ऐका तर मग जोडीनं गेलो असतो देव. ओ ठेव ऐका ना तर जोडीनं जाऊ दोन. ठेव फोन. क्या बात है. आम्हाला हसवण्याची तुमची ही पॉलिसी फार छान होती. मज्जा आली. मस्त परफॉर्मन्स. सई खूप गोड परफॉर्मन्स होता. चेतू तुझी आळी फारच भारी होती. वने कडक म्हणजे आता इतके तुम्ही मुरलायत ना तिघी की मला असं वाटतं एखादं लोणचं ठेवावं आणि ते खूप दिवसांनी खाल्ल्यानंतर आपल्याला जो समाधान मिळतं जे ते मिळालं. पण माझी अजून रिक्वेस्ट आहे की या वर्षी तरी एकदा मामांजीची नुसती झलक दिसली तरी आम्हाला आवडेल. पण मामांजी एकदा तरी मंचावर पाहिजे. मजा आली. धोत्रात वा वा वा. थँक्यू गर्ल्स. किती रात. मंडळी हा हास्य
हास्य धमाका असा चालू राहणार आहे. उद्या देखील बांबू या सिनेमाची टीम आपल्या बरोबर असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.